Hello student, in this video give information of a team of works and explain in Marathi also. See, पहा एकदा काय होतं, आपले जे बॉडी पार्ट आहेत ते बॉडी पार्ट काय म्हणतात पहा. आणि या बॉडी पार्टमधला एक जरी बॉडीने पार्टने काम नाही केलं तर काय होईल, आपल्या बॉडीची काय अवस्था होणार आहे ते अ टीम ऑफ वर्क्समध्ये सांगितलेलं आहे. पहा, फर्स्ट काय करतात, हे जे बॉडी पार्ट्स आहेत सर्व बॉडी पार्ट्स काय करतात, हातात हात धरून एकत्र उभे राहतात आणि ऑल सर्व मिळून काय म्हणतात, वर्क 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 इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग वी आर ऑलवेज ॲट वर्क. म्हणजेच पहा, आम्ही काम 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 करतो, सकाळ दुपार ऑलवेज ऑलवेज म्हणजे नेहमीच काम करत असतोस. ड्युरिंग द डे अँड इव्हिनिंग ॲट नाईट वी आर ऑलवेज ॲट द वर्क. आम्ही दिवसभर आणि रात्रीसुद्धा आम्ही नेहमीच काम करतो. मग माऊथ सेड, हँड्स कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. हातांनो पुढे या आणि मला सांगा तुम्ही काय करता ते. हँड्स सेड, वी लिफ्ट वी होल्ड वी कॅरी. म्हणजेच आम्ही काय काय करतो, आम्ही उचलतो, आम्ही धरतो, होल्ड म्हणजे धरून ठेवतो, आम्ही वाहून नेतो, कॅरी करतो म्हणजेच आम्ही वाहून नेतो. वी गिव्ह अँड वी टेक म्हणजे आम्ही गिव्ह मीन्स देतो आणि आम्ही घेतो. वी पुल वी पुश वी पुट 100 थिंग्स वी मेक. आम्ही ओढतो, आम्ही ढकलतो, आम्ही ठेवतो आणि आम्ही शेकडो गोष्टी काम करत असतो. अँड वी टू आर अ क्लेवर पार्ट देअर समथिंग दॅट वी कान डू. आम्ही दोघे एक हुशार जोडी, पेअर मीन्स जोडी, PAIR, पेअर मीन्स जोडी. आम्ही ही एक हुशार जोडी आहे, आम्ही करू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. अँड माउथ फीट कम फॉरवर्ड अँड टेल अस व्हॉट यू डू. तू फीट म्हणजेच पावलांनो तुम्ही पुढे या आणि तुम्ही काय करता ते आम्हाला सांगा. सी, मग हे फीट काय सांगतात पहा. वी वॉक वी रन वी टॅप वी डान्स वी स्किप अँड जम्प अँड हॉप. मीन्स पहा, आम्ही उचलतो, आम्ही धावतो, आम्ही पाय आपटतो, आम्ही नृत्य करतो, आम्ही पुढे पाऊल टाकतो, आम्ही उड्या मारतो, दोन्ही पाय उचलून उडी मारतो. वी स्टेप फॉरवर्ड वी टर्न अबाउट अँड जस्ट इन टाईम वी स्टॉप. मीन्स आम्ही पुढे पाऊल टाकतो आणि मागे वळतो आणि अगदी योग्य वेळी थांबतो. त्यानंतर माऊथ, मग आईज, एअर, नोज, हॉट्स अबाउट यू. डोळे, इयर मीन कान्स आणि नाक, तुमच्याविषयी काय आहे, काय काम करता बरं तुम्ही. देन नेक्स्ट आईज सांगतो, वी ओपन वी क्लोज वी रीड वी ब्लिंक वी सी थिंग्स फार अँड नियर. पहा, म्हणजे काय काय करतो, आम्ही उघडतो, आम्ही बंद करतो, आम्ही वाचतो, आम्ही उघडझाप करतो, आम्ही लांबच्या आणि जवळच्या वस्तू पाहतो. त्यानंतर इयर्स अँड बीट लाऊड बीट सॉफ्ट. इयर्स काय सांगतो पहा, की तो मोठा असो किंवा मृदू असो, सौम्य असो, प्रत्येक आवाज आम्ही ऐकत असतो. त्यानंतर नोज काय सांगते पहा, अ ब्रीथ डे अँड नाईट आय कॅन नेव्हर रेस्ट. मी दिवस रात्र श्वासोच्छवास करतो, मी कधीच विश्रांती घेत नाही. आय हॅव टू स्मेल एव्हरी स्मेल, गुड ऑर बॅड ऑर बेस्ट.
म्हणजेच मला प्रत्येक वास घ्यावाच लागतो, मग तो चांगला असो, वाईट असो किंवा छान असो. अँड व्हॉट अबाउट यू माउथ? आणि तोंडा, तुझ्याबद्दल काय बरं? देन माउथ, ओ यू नो आय ओपन अँड शट द स्माईल. अहो, तुम्हाला माहिती आहे का, मी काय करतो? तोंड उघडतो, बंद करतो अँड स्माईलसुद्धा करतो. आय स्पीक, आय ईट, आय ड्रिंक. मी बोलतो, मी खातो, मी पितो. आय सिप, आय स्लर्प, आय च्यू अँड बाईट. मी घुटके घेतो, मी भुरके घेतो, मी चोघळतो, चावतो. बट डू आय गेट एनी ऑफ अदर फूड? परंतु मला त्यातील काही अन्न मिळते का? नो, इट ऑल गोज टू धिस लेझी बेली. नाही, ते सर्व या आळशी पोटाकडे जाते. इज इट राईट? ते योग्य आहे का? द बेली डझंट डू एनी वर्क. ते पोट कोणतेच काम करत नाही. अँड ऑल मग सर्वजण काय म्हणतात? दॅट्स राईट. हां, तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे. द बेली डझंट डू एनी वर्क. ते पोट कोणतेच काम करत नाही. देन बेली सेड. बेली म्हणते, दॅट्स नॉट राईट, दॅट्स रॉंग. ते बरोबर नाही, एकदम चुकीचे आहे. आय डू अ लॉट ऑफ वर्क. मी खूप काम करतो. बट इट गोज ऑन इनसाइड मी. परंतु ते माझ्या आतल्या भागात होत असते. यू कांट सी इट बट आय डू वर्क. तुम्ही ते पाहू शकत नाही, परंतु मी काम करतोच. आई सेड, व्हाय कांट वी सी इट? आम्ही ते का पाहू शकत नाही? इट्स बिकॉज यू डोंट डू एनी वर्क. त्याचे कारण म्हणजेच तू कोणतेच काम करत नाही, म्हणून आम्ही पाहू शकत नाही. हँड्स ऑल्सो सेड, द ओनली वर्क यू डू इज टू ग्रॅब ऑल गुड फूड. तू एकच काम करतोस, ते म्हणजे काय? सर्व चांगले अन्न फक्त बळकावतोस. फीट सेड, यू डोंट मूव अ स्टेप. तू एकही पाऊल पुढे सरकत नाही, काहीच करत नाही. व्हाय शूड वी वर्क टू गिव्ह यू फूड? तुला अन्न देण्याकरता आम्ही का काम करावे? ऑल वी वॉन्ट वर्क फॉर यू. आम्ही तुझ्याकरिता काम करणार नाही. ऑल वॉन्ट टू गेट एनी फूड नाव. तुला आता कोणतेच अन्न मिळणार नाही. बेली सेड, डोंट डू दॅट. तसे करू नका. आय वर्क फॉर ऑल ऑफ अस. मी आपल्या सर्वांकरिता काम करतो. वी विल ऑल सफर इफ यू डोंट गिव्ह मी फूड. जर तुम्ही मला अन्न दिले नाही तर आपल्या सर्वांनाच दुःख सहन करावे लागणार आहे. ऑल डोंट ट्राय टू डिसीव. फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. डिसीव मीन्स फसवणे. नथिंग यू ऑल रिसीव. तुला काही सुद्धा मिळणार नाही. अँड 3 hours लेटर. 3 तासानंतर काय होतं पहा. बेली, प्लीज गेट मी फूड. कृपया मला थोडंसं अन्न द्या. आय एम ऑल रेडी टू स्टार्ट माय वर्क. मी माझे काम करायला पूर्णपणे तयार झालेले आहे. अँड ऑदर, नो मीन्स नो. वी आर ऑल गोइंग टू रिलॅक्स जस्ट लाईक यू. नाही म्हणजे नाही, आम्ही तुझ्यासारखाच आराम करणार आहोत. देन बेली सेड, प्लीज लिसन टू मी. कृपया माझे म्हणणे ऐका. वी मस्ट गिव्ह मी फूड. तुम्ही मला अन्न दिलेच पाहिजे. यू डायजेस्ट इट फॉर ऑल ऑफ अस. मी ते आपल्या सर्वांकरिता पचवतो. अदर, सॉरी, डोंट ट्राय टू डिसीव. माफ करा, आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. नथिंग वी आल रिसीव. तुला मुळीच काही मिळणार नाही. अँड 2 days लेटर. 2 दिवसानंतर काय होते पहा. बेली, हाऊ आर यू माय फ्रेंड्स? माझ्या मित्रांनो, तुम्ही कसे आहात? माउथ, ओ आय फील सो ड्राय. आता
मला थोडेसे कोरडे पडल्यासारखं वाटतंय. अँड हँड्स अँड फीट, हात आणि पाऊल काय म्हणते, वी फील सो वीक, आम्हाला सुद्धा थोडंसं अशक्त झाल्यासारखे वाटते. देन आईज, वी कांट सी प्रॉपरली, आम्हाला नीटसे दिसत नाही आहे. इयर्स अँड नोज, वी फील सो ट्रायड, म्हणजेच आम्ही थकल्यासारखे वाटतं. ऑल, मग सर्वच पार्ट काय म्हणतात, व्हॉट्स द मॅटर, काय घडले आहे बरं, व्हॉट्स रॉंग विथ ऑल ऑफ अस, आम्हा सर्वांचे काय बिघडले आहे बरं. देन ब्रेन सेड, यू सिली फेलोज, म्हणजेच माझ्या मूर्ख मित्रांनो, नाव यू हॅव नो एनर्जी, तुमच्यामध्ये आता कुठली शक्ती, एनर्जी राहिलेली नाही आहे. व्हॉट्स गिव्ह यू एनर्जी, तुम्हाला कोणती गोष्ट शक्ती देते. फूड मीन्स अन्न. हू वर्क ऑन फूड टू गिव्ह यू एनर्जी, तुम्हाला शक्ती देण्याकरता कोण काम करते. थिंक, थोडंसं विचार करा. ऑल, कुड इट बी, इज इट द बेली, ते हे असेल, ते पोट आहे का. ब्रेन, ब्रेन सीड, येस ऑफकोर्स, होय अर्थातच ते पोटच आहे. बेली डायजेस्ट फूड अँड सेंड एनर्जी टू ऑल ऑफ यू, पोट काय करते, अन्न पचवते आणि तुम्हा सर्वांना शक्ती पोचवते. डू यू अंडरस्टँड इट नाव, तुम्हाला आता ते समजले आहे का. ऑल, येस येस, नाव वी नो, हो हो आम्हाला आता समजले आहे. धिस बेली डज अ लॉट ऑफ वर्क, पोट भरपूर काम करते. थो ही डज नॉट शो इट ऑफ, ही डज इम्पॉर्टंट वर्क, ती त्याचा देखावा करत नाही, प्रदर्शन करत नसली तरी ती अत्यंत महत्त्वाचं आम्हाला एनर्जी देण्याचं काम करते. अँड ऑल होल हँड अँड सिंग टुगेदर, सर्वजण एकमेकांचे हात हातात धरतात अँड एकत्र गाणे गातात. वर्क वर्क वर्क, इन द मॉर्निंग इन द इव्हिनिंग वी आर ऑलवेज ॲट वर्क, वर्क वर्क वर्क. अशा प्रकारे पहा, एखादी गोष्ट जरी आपल्याला दिसत नसेल काम करताना, तरी पण त्याच्या पाठीमागे खूप मोठा अर्थ असतो. यानंतर क्वेश्चन आन्सर पाहूया. क्वेश्चन नंबर 2, इनॅक्ट द प्ले, म्हणजेच आपण हे काय करायचं आहे, ह्या भूमिका वाटून घ्यायच्या आहे आणि छोटंसं नाटक आपण सादर करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, रीड द फॉलोइंग वर्ड फ्रॉम द लेसन, फाइंड रायमिंग वर्ड्स फॉर इच, आपल्याला हे जे वर्ड दिलेले आहेत ते रीड करायचे आहेत, वाचायचे आहेत आणि त्यातून पाठातून रायमिंग वर्ड्स आपल्याला शोधायचं आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे टेक, टेकचा रायमिंग वर्ड आहे मेक. नेक्स्ट होप, हॉप स्टॉप, यू डू. नियर, बियर, हियर. रेस्ट, बेस्ट, नेस्ट ऑल्सो. बाईट, राईट, काईट. अँड डिसीव, रिसीव. पहा क्वेश्चन नंबर 4, लिस्ट ऑफ नेम्स ऑफ ऑल द बॉडी पार्ट्स इन दिस प्ले, या नाटकामधील शरीराच्या सर्व अवयवांचे नावे आपल्याला इथे राईट करायचे आहे. त्यामध्ये पहा कोणकोणते नेम्स आहेत, माउथ, हँड, फीट, आईज, इयर, नोज, बेली अँड ब्रेन.